आता सर, मी कासापुरी पंचायत समिती गणातून माझ्या आईच्या महिलाला जागा असल्यामुळे आईचा फॉर्म भरलेला आहे. मागच्या 40 वर्षापासून माझ्या वडिलांनी कासापुरी सर्कलमध्ये जी मेहनत केली आहे, त्या मेहनतीच्या जोरावर या ठिकाणी मी कासापुरी पंचायत समिती गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे. पण दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे या कासापुरी पंचायत समिती गणात सर्वात जास्त जो पीक विमा मिळालेला आहे शेतकऱ्याला इथून मागं, तो पीक विमा माझे सहकारी मित्र कोंडीराम घाणगे, दिनेश घाणगे, मंद्रत येथील माझे मित्र संदीप कातारे, मी नात्रा येथील माझे मोठे बंधू श्रीनिवास वाकणकर, या शेतकरी चळवळीत काम करणारे जे माझे सहकारी आहेत, या सर्वांच्या मेहनतीने आमच्या कासापुरी मंडळामध्ये सर्वात जास्त पीक विमा मागच्या वर्षी मिळालेला आहे. आणि यावर्षी सुद्धा सर आम्ही पीक विमा चळवळीत एवढं मोठं आंदोलन केलं, पीक विमा चळवळीत एवढं चांगलं काम केलं की माझ्या मते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पीक विमा हा आमच्या कासापुरी मंडळालाच भेटल. दुसरी गोष्ट, मी BSc ॲग्री वेल एज्युकेटेड असल्यामुळं मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. आमच्या इथे पाठीमागे सर पर्जन्यमान नोंद आमची या ठिकाणी लपवण्यात आली होती. पाऊस आमच्या भागात अत्यंत जास्त प्रमाणात पाऊस झाला, पण तो पाऊस कमी दाखवण्यात आला. तर त्यामुळं स्कायमेट नावाची जी कंपनी आहे, त्या कंपनीवर आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्या माध्यमातून आम्ही कृषी आयुक्तापर्यंत, कलेक्टर, तहसीलदार, त्यानंतर तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, त्यानंतर कृषी आयुक्त यांच्यापर्यंत आम्ही हा पर्जन्यमान नोंद लपवल्याचा लढा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. आणि दुसरी सांगायची गोष्ट सर, आमच्या भागात म्हणजे कुठलाही विकास नाही. ज्या लोकांना इलेक्शन लढवायचे त्या लोकांना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण नाही. या काही उमेदवार असे आहेत की ज्यांना म्हणजे अजिबात वेल एज्युकेटेडच नाही, त्या लोकांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण काय असणार. आता आमचा हा नात्रा फाटा, हे नात्रा प्रमुख आमच्या कासापुरी पंचायत समिती गणाचा रहदारीचा मार्ग आहे. या रोडवर मोठमोठे खड्डे पडले होते. मोठमोठे खड्डे पडल्यामुळं इथं वाहतुकीला, शेतकऱ्यांना जो शेतातला माल घेऊन जायचा होता त्या वाहतुकीला खूप मोठी अडचणी येत होत्या. तर मी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाचे ऑफिस परत तिथं निवेदन दिलं. माननीय नितीन गडकरी साहेब, रस्ते मंत्री, केंद्रीय रस्ते मंत्री, यांना मी मेल केला. त्यानंतर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्याकडे मी पाठपुरावा केला. त्यांनी बोलून या नात्रा फाटा ते नात्रा या रस्त्याचे संबंधित कंत्राटदाराला आदेश देऊन त्याचा दोष निवारण कालावधी संपलेला नव्हता, त्यामुळे त्या कंत्राटदाराला सांगून आमच्या या नात्रा रोडचे खड्डे बुजल्यामुळं या ठिकाणी या रोडवर एकही खड्डा राहिला नाही. तर या विकासाच्या मुद्द्यावर मी ही पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे. दुसरी गोष्ट सर, आमच्या भागातले जे विजेचे प्रश्न आहेत, आत्ता परवा दिवशीचा विषय होता. आमच्या ही बाजूला जे गाव आहे ते पात्रगावन गाव आहे. त्या पात्रगावन गावात एक डीपी जळाला होता आणि 6 ते 7 दिवसापासून 70% गाव हे अंधारात होतं. पण तो डीपी आणायचं कुणी मनावर घेतलं नाही. मी स्वतः माझ्या स्वतःचा डीपी खाली घेऊन पिकअपमध्ये लोड करून त्याचा फील्ड रिपोर्ट घेऊन तो डीपी मी आणून फिट केला आणि रात्री 10 वाजता तो डीपी फिट करून गाव प्रकाशमय केलं. तर त्या गावातील लोक सुद्धा मला आज म्हणतात की तुम्ही आम्हाला अंधारातून उजेडात आणलं, तर आम्ही तुम्हाला अंधारात जाऊन देणार नाही, आम्ही तुम्हाला उजेडात आणू. जनतेवर विश्वास आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाला आता यावेळेस आमच्या सर्कलमध्ये अशी चर्चा आहे की 5,000चा रेट निघेल, 7,000चा रेट निघेल. पण मी सर्कलमध्ये काम करतोय, सर्वांच्या भेटी घेतोय, सर्वांचा आशीर्वाद घेतोय, मोठ्यांचा आशीर्वाद घेतोय. तर मी सगळ्यांना विनंती करतो की मित्रांनो, तुम्ही पैशाला बळी पडू नका, कुणाच्या आमिषाला बळी पडू नका. आजचे जे घेतलेले पैसे म्हणजे तुमचा 5 वर्षासाठी विकास फुटलेला आहे. तुमचे जे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमसाठी कोणताही नेता या ठिकाणी येणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या 5 वर्ष तुम्ही जर मला संधी दिली तर 5 वर्ष तुमच्या प्रत्येक कामासाठी मी रस्त्यावर असेल. आणि मी रस्त्यावरला माणूस आहे आणि माझ्या वडिलांपासून मी चलत आलेले, माझे वडील सर्वसामान्य कार्यकर्ते होते. त्यांचं पूर्ण जीवन हे लोकांचे कामं कूलर 7 नंबरचं बटन आहे पंचायत समितीला सर्वात खालचं. तर मी सगळ्यांना विनंती करतो, चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करावं. जसं आपण बरेच मोठमोठे पक्षाचे आणि आपण अपक्ष उमेदवार लोकांना कसं विश्वास असाल आपल्याला की आपण अपक्ष उमेदवार मोठी नेत्याला सोडून आपल्या पाठीशी कशी लोक. आता हे बघा, मी अपक्ष जरी असलो
तर मी लोकांमध्ये माझं काम घेऊन चाललो. जे पार्टीकडून मोठ्या मोठ्या पार्टीकडून पैशावाले लोक जे आज आमच्या इकडे उभे राहिलेले, या लोकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत, यांनी कधी कोणाची कामं केलेली नाही. आणि मी जनतेतला माणूस आहे, हवेत न राहता काचवरून वर करून न जाणारा, टू व्हीलरवर मोटरसायकलवर फिरणारा कार्यकर्ता आहे. आणि सर्वांना रामराम घातल्याशिवाय मी कधीच समोर जात नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की जनता मला स्वीकारेल. लोकांची कामं करतात त्या म्हणून आपल्याला विश्वास आहे. 100% मला विश्वास आहे. लोकांची कामं करतो. शेवटी मला बरेच अनुभव आले. मी प्रत्येकांना जाऊन भेटतोय. काही अनुभव असे की काही लोक मला म्हणतायत तुम्ही माझं हे काम केलं होतं, मला लक्षात पण नाही की मी त्यांचं हे काम केलं होतं. अगोदर तुम्ही माझं हे काम केलं होतं, यावेळेस पंचायत समितीला नाही म्हणले तरी आम्ही तुम्हाला मतदान करतो. आता दादा शेवटचा प्रश्न 5 तारखेला होणारा निवडणुका 5 तारखेला काय आव्हान करतात? नाही हे बघा, स्वर्गीय अजितदादा पवार यांचा मृत्यू झाला, तर त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण 3 दिवसाचा दुपट्टा पाळला. आणि इलेक्शनला वेळ नसल्यामुळं शासनाने नवीन GR काढून इलेक्शन समोर ढकललं. तर ते 2 दिवस आम्हाला काम करायला आणखी जास्त वेळ भेटला, कारण आम्ही 2 दिवस दुःखातच होतो. अजितदादा काय आव्हान करणार आहे सर्कलवाल्यांना आव्हान आहे माझं की माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा तुम्ही. मी तुम्ही जे मला मतदान रूपी आशीर्वाद देणार आहेत ते मतदान वाया जाऊन देऊ नका. मला सहकार्य करा एवढी विनंती.